नमस्कार मंडळी. तर आपल्या सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजातमध्ये मी रमा रुक्मान खूप 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 स्वागत करते. तर थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही चाललो आहोत गोव्याला. तर हा ट्रॅव्हल आम्ही प्लेनने केला होता, कारण माझ्या सासूबाईंनी विमानाने कधीच प्रवास केलेला नव्हता. तर त्यांचंच हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सगळा आम्ही जो खटाटोप केला होता तो त्याचासुद्धा योग जुळून यायला अवघी 12 वर्ष लागली. कारण आमचा लग्नाचा 12वा वाढदिवससुद्धा होता आणि माझ्या सासूबाईंचे स्वप्नसुद्धा आम्हाला पूर्ण करायचं होतं आणि आम्ही ॲज अ फॅमिली गोव्याला कधीच गेलो नव्हतो. हा सगळा असा छान मस्त योग जुळून आला आणि फायनली आम्ही सगळे मिळून गोवा ट्रिप केली आणि तीसुद्धा विमानाने केली आणि खूप छान असा प्रवास झाला. तुम्ही हा व्हिडिओमध्ये बघालच पुढे. तर मुंबई एअरपोर्टवरून आमची अशी मस्त गोवा जर्नी सुरू झाली. तर आपला एअरपोर्ट किती सुंदर आहे तुम्हाला माहितीच आहे. इथे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप छान छान अशा जागा आहेत. मस्त बॅकग्राऊंड तयार केलेले आहेत. तर आम्हीसुद्धा असंच आमचा टाईमपास चालला होता. मग त्यानंतर आम्ही थोडीशी पेटपूजा केली आणि मग प्रवासाला निघालो. कारण की आम्ही सकाळी जवळजवळ 5:30ला निघालो होतो, कारण 9चं प्लेन होतं. तर 3 तास तरी आधी पोहोचायला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही काही नाश्ता वगैरे केला नव्हता. आम्ही लवकरच घरातून पहाटेच निघालो होतो आंघोळ वगैरे करून. तसंच इथे शॉपिंग करण्यासाठी सुद्धा खूप मस्त मस्त शॉप आहेत. आपल्या देशाची ज्याच्यावरती छाप असेल, आपल्या संस्कृतीची छाप असेल, अशा सुंदर सुंदर गोष्टी इथे त्यांनी डिस्प्लेला ठेवलेल्या होत्या शॉपमध्ये. तर अशी बरीच दुकानं होती, पण सगळंच कॅप्चर करणं मला शक्य नव्हतं. तुमच्यासोबत वयस्कर लोक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांना चालण्यासाठी त्रास होतो. तर त्याच्यासाठी एअरपोर्टच्या आतमध्ये अशा छोट्या बग्गी सर्व्हिसेसची सुद्धा सोय केलेली असते. तर त्याने तुम्ही थोडा जवळच्या अंतरापर्यंत ते आपल्याला सोडतात. से बाय, इकडे लुक या. आणि आमचा मस्त विमान प्रवास सुरू झाला. सासूबाईंना आम्ही मुद्दामून विंडो सीट दिली होती, म्हणजे त्यांना सगळा छान असा अनुभव घेता येईल आणि बाहेरसुद्धा पाहता येईल. नंतर फायनली आम्ही इथे गोवा एअरपोर्टला पोहोचलो. गोव्याचं हे मोपाचं जे एअरपोर्ट आहे, जे नवीन झालेलं आहे, ते इतकं सुंदर आहे. गोव्याला पोहोचल्यावर तिथला निसर्ग बघूनच आपलं मन एकदम मस्त रिलॅक्स असं शांत होतं. तर एअरपोर्टच्या आजूबाजूला सुद्धा छान असा मस्त निसर्ग होता. तिथेसुद्धा त्यांनी एअरपोर्टवर सुद्धा छान छान अशा फोटो काढण्यासाठी वगैरे पण मस्त असं काय काय डिस्प्लेसाठी वगैरे छान गोष्टी लावलेल्या होत्या. तिथे जाऊन तुम्ही मस्त फोटो काढू शकता. कारंजी होती, तर खूप छान होतं तिथेसुद्धा. मग तिथून आम्हाला एअरपोर्टवरून आम्ही गाडी केली होती आमच्या हॉटेलपर्यंत जाण्यासाठी. तर हॉटेलसुद्धा खूप लांब असल्यामुळे तब्बल आम्हाला 1-1.25 तास एअरपोर्टवरून हॉटेलमध्ये पोहोचायला लागला होता. आणि ही जर्नी तुम्ही बघा किती निसर्गरम्य आहे. मस्त रस्त्यामध्ये सुद्धा खूप छान छान झाडं, मस्त निसर्गरम्य वाटत होतं.
आम्ही आमचा स्टे चार्ल्स्टन बाय द सी या हॉटेलमध्ये केला होता आणि हे हॉटेल आहे कलंगूट बीचवरती आहे. याचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच. तर तुम्हाला जर तिथे व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला त्याची हेल्प होईल. इथे गेल्यावर इथला निसर्ग तर तुम्हाला मोहातच पाडतो. इतकं सुंदर ह्यांनी हे हॉटेल म्हणजे त्याचं हे केलेलं आहे, काळजी घेतलेली आहे झाडांची म्हणू शकतो किंवा त्याचं निगराणी ते लोक करतात आणि खूप व्यवस्थित असं हे हॉटेल ठेवलेलं आहे. रूमसुद्धा खूप प्रशस्त, स्वच्छ, मस्त, टापटीप ह्यांनी ठेवलेल्या होत्या. तुम्ही बघा. हाय, वेलकम टू अवर रूम. वेलकम कर हे पप्पाला वेलकम कर. मस्त छान ॲम्बियन्स आहे, मस्त प्रशस्त क्लीन रूम आहे. तुम्ही बघू शकता. TV आहे, फॅन पण बघा किती अँटिक आहे, डिझाईन मस्त आहे. तुम्ही बघा किती छान आहेत. आमच्या तर रूममध्ये जवळजवळ 4 ते 5 लोक झोपू शकतात अशी व्यवस्थित व्यवस्था होती. ह्या एका मोठ्या बेडवर 3 लोक झोपू शकतात आणि तो सोफा कम बेड असल्यासारखा मोठा होता, म्हणजे खालून पण खेचून आपण बेड करू शकतो असं होतं ते. त्यामुळे खरंच छान होतं. हॉटेलच्या रूम्स पण छान होत्या. त्यानंतर आम्ही हा पूर्ण रिसॉर्ट मस्त पूर्ण फिरलो. खूप मोठा रिसॉर्ट आहे हा. पूर्ण रिसॉर्ट आम्ही एक्सप्लोर करून दाखवलेला आहे. दोन्ही साईडला रिसॉर्ट आहे. तर पुढे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा की कशा वेगवेगळ्या प्रकारच्या रूम्स ह्यांनी इथे ठेवलेल्या आहेत आणि कशा वेगवेगळ्या फॅसिलिटीजसुद्धा इथे उपलब्ध आहेत त्या. हा हॉटेलचा व्ह्यू आहे, तुम्ही बघा किती मोठं स्पेशियस त्यांनी रूम ठेवलेले. बाहेरचा जो आवार आहे तो पण किती छान आहे. हे असे सगळीकडे त्यांनी छोट्या छोट्या बुद्धाच्या खूप सुंदर मूर्त्या ठेवल्या आहेत. त्यामुळे खरंच खूप पीसफुल वातावरण वाटतं निसर्गाच्या सानिध्यात. आणि असे छान छान बुद्धाच्या मूर्ती आहेत. खूप झाडं आहेत इथे. हा इथे एंट्रन्सचा भाग आहे. खूप मस्त त्यांनी ठेवला आहे. किती छान निसर्ग आहे बघा आणि किती सुंदर हे हॉटेल बांधलेले आहे. आणि इथे स्विमिंग पूल सुद्धा आहे. ह्या रूम्सला स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. इथे रिसॉर्टच्या आतच इथे एक शॉप आहे जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. कपडे आहेत, ज्वेलरी आहे, बॅग्स आहेत. हे बघा लेडीजसाठी पण आहेत. हे नाव आहे ह्या शॉपचं, अनानास गोवा. आणि ते छोट्या एक हँडीक्राफ्टच्या वस्तू होत्या बघा. खूप छान आहे. हे पेपरपासून बनवलेले ॲनिमल्स आहेत, बर्ड्स आहेत.
आणि ह्या पण इथे क्लॉथपासून बनवलेले छोटे पाउचेस आहेत. इथे छान, इथे मस्त जिमसुद्धा आहे, वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत बघा. जर कोणाला एक्सरसाइज करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा इथे सुविधा उपलब्ध आहे. सगळ्या प्रकारच्या इथे मशीन्स उपलब्ध आहेत. खूपच वेल इक्विप्ड ह्यानी ठेवलेलं आहे हॉटेल. ह्या इथे वरच्या रूम्स आहेत आणि इथे ह्यानं स्विमिंग पूल आणि खाली बघा जे गार्डन आहे त्याचा सगळा मस्त व्ह्यू आहे. हे वरून आम्ही शूटिंग करतोय, फर्स्ट फ्लोअरवरून. तर मस्त असा व्ह्यू आहे बघा. खूप मोठं रिसॉर्ट आहे. सगळीकडेच खूप छान हिरवाई आहे, निसर्ग आहे मस्त. आणि छोटे छोटे कॉटेजेस आहेत ह्या साईडला, तुम्ही बघू शकता. इथे ही झाडं आहेत, इथे छोटे छोटे पुन्हा कॉटेजेस आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इथे व्यवस्था केलेली आहे. हे बघ, 2 माळ्यांचे आहेत इथे आणि इथे सिंगल इथे कॉटेजेस आहेत. इथे सुद्धा ही छान अशी सुंदर अशी बुद्धाची मूर्ती आहे. हे बघा, हे असे छोटे छोटे कॉटेजेस आहेत, सेपरेट. आणि ह्या अशा रूम्स आहेत, ह्या अशा प्रकारच्या रूम्समध्ये आम्ही आहोत. तर इथे 2 माळ्याच्या आहे. जर तुम्हाला वरती घ्यायची असेल तर तुम्ही वरती घेऊ शकता आणि खाली जर तुम्हाला घ्यायची असेल तर खाली पण घेऊ शकता. ह्या बघा किती छान रूम्स आहेत आणि तिथे वेलींचं किती छान त्यांनी त्याच्यावरून कौलांवरून वेली सोडलेल्या आहेत आणि तिथल्या सुंदर सुंदर फुलांचा बहर आलेला आहे. हे बघून सुद्धा आपलं मन प्रसन्न होतं. म्हणजे वीकेंडला जर कोणी इथे आला तुम्ही तर हा निसर्गरम्य वातावरणातच आपल्याला खूप छान वाटतं. छान झाडं आहेत, मस्त प्रसन्न फुलं आहेत इथे, सगळीकडे हिरवाई आहे. आणि हा जो रस्ता जातोय सरळ तो पूलकडे जातो. हा जो सरळ रस्ता जातोय तो सरळ बीचकडे जातो. इथून आपण डायरेक्ट बीचला जाऊ शकतो. त्यामुळे हे रिसॉर्ट खूप छान आहे, कारण इथून तुम्हाला कुठेही परत वेगळा बीच शोधायची गरज नाही आहे. बीचला लागूनच हे रिसॉर्ट आहे. आणि इथेच रेस्टॉरंटसुद्धा आहे, म्हणजे बीचकडे जाण्यापूर्वी तुम्हाला रेस्टॉरंट लागेल आणि पुढे बीच. इथे आणि छोटे छोटे असे काय काय वस्तू लावलेल्या आहेत. म्हणजे इथे तुम्ही फोटोग्राफी करू शकता, व्हिडिओग्राफी करू शकता. इंस्टाग्राम युजरसाठी तर हे खरंच खूप छान आहे. अशी झाडं, इतकी झाडं तुम्हाला बघायला मुंबईत तर कुठेच मिळणार नाहीत. असे छोटे गार्डन व्ह्यू पण आहेत काही रूम्सला. आणि आपला सर्वांचा लाडका गणपती बाप्पा सुद्धा इथे आहे. खूपच मस्त. तर नक्की व्हिजिट करा, तुम्हाला सुद्धा नक्की इथे यायला आवडेल.